युथ फोरमतर्फे गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान व्यक्तींचा जाहीर सत्कार सोहळा। डोंबिवलीत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव। डोंबिवली, सुभाष पटनाईक। आगरी युथ फोरम डोंबिवलीच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 मध्ये इयत्ता 10वी, 12वी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविणाऱ्या आगरी समाजातील मान्यवरांचा जाहीर सत्कार सोहळा शेकडो नागरिकांच्या साक्षीने संपन्न झाला। हा सत्कार सोहळा शनिवार 22 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत होरायझन सभागृहात यशस्वीपणे पार पडला। या विशेष सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त ठाणे जिल्हा संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। तसेच माजी मंत्री जगन्नाथ पाटील, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक दिगंबर दळवी, कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे, आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांची विशेष उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढविली। आगरी युथ फोरमचे सर्वेसर्वा अध्यक्ष गुलाब वझे, उपाध्यक्ष शरद पाटील, सचिव गुरुनाथ म्हात्रे, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील आणि खजिनदार पांडुरंग म्हात्रे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फार परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले। दरम्यान आगरी युथ फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जात आहे। ब्युटिशियन, मल्टी स्किलिंग, इंग्लिश स्पीकिंग व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, संगणक व AI, फॅशन डिझायनिंग, सोलार पॅनल टेक्निशियन आणि सोसायटी मेंटेनन्स मॅनेजर यांसारखे अल्पकालीन कौशल्याधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहेत। यामध्ये प्रशिक्षण, रोजगार सहाय्य तसेच व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यात येत असल्याचे आगरी युथ फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। आज शिकूया, उद्याचे भविष्य घडवूया या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्याला समाजातील विद्यार्थी, पालक, नागरिक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी फारच कौतुक केले। आपल्या 95% गुणांनी उत्तीर्ण झालेली आहे। तिच्यासाठी जोरदार टाळ्या होते। क्रमांक मृणाली मोहित देसले, गायडन्स स्कूल नांदिवली, देसलेपाडा 9.06, 95% जोरदार टाळ्या होऊ द्या। उत्तीर्ण झालेला आहे प्रणीत उमेश म्हात्रे 96.30। द्वितीय क्रमांक आहे मृणाली मोहित देसले आणि प्रथम क्रमांक आहे प्रणीत उमेश म्हात्रे नांदिवली। मोबाईल मागे। त्याचप्रमाणे सुहास हेमाडे साहेब, ACP शिंदे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस स्टेशन, श्री वसंतदादा पाटील हे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे समाजातील इतर मान्यवर, पालकवर्ग व विद्यार्थी वर्ग जे 4:30 वाजल्यापासून ते उपस्थित होते त्यांचे खूप कौतुक करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। आमची सर्व टीम इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। यांच्यातर्फे आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आज इथं झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या आपापल्या क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी उत्तीर्ण भरारी मारली त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आहे। या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। हे सगळे नवीन मुलं आहेत आणि यांच्याशी संवाद साधताना आपण आपल्या आयुष्याचं ध्येय कसं ठेवलं पाहिजे आणि ते अचीव करण्यासाठी संयम ठेवला पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे आणि आपल्या हातात टेक्नॉलॉजी आली आहे त्या टेक्नॉलॉजीचा गैरवापर न करता आपल्या ध्येयाला पूरक अशी माहिती आपण सर्च केली पाहिजे। कुठल्याही अंतू फालतू व्हिडिओ टेक्नॉलॉजी वेळ न घालवता आपण योग्य रीतीने आपल्या ध्येय अचीव करण्यासाठी त्यांची काय माहिती मिळते त्याच्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे असा आमच्या त्यांच्याशी संवाद झालेला आहे। सर, आपण जर बघितलं मी असा एकतर आपल्याकडे आपल्या आईवडील आपल्या अत्यंत कष्टातनं आपल्याला आत्ताच्या युगामध्ये आवश्यक असलेलं साधन म्हणजे फोन देत आहे। तो साधा असला काय किंवा आयफोन असला काय किंवा अजून हे असला तर का बेसिकली आयफोन का असू दे किंवा अजून दुसरा फोन असू दे त्याच्याबद्दल जी माहिती तुम्हाला मिळणार आहे ती माहिती सगळीकडे सेमच आहे। त्याच्यामुळे तो आयफोनचं जागरण धरणं आवश्यक आहे। आपल्या कामासाठी जेवढा योग्य आहे स्मार्टफोन असावा परंतु त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती मिळेल आणि त्याचा योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येईल अशा पद्धतीने हे करावं। तरुणाई काय आहे की ही भुलते यांनी आयफोन घेतला म्हणून मला पण आयफोन पाहिजे, याला 15 आहे म्हणून माझ्याकडे 17 पाहिजे अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारे त्याचं आयफोन किंवा कुठलाही फोन हा आपल्याला कम्युनिकेशनचं आणि माहिती मिळवण्याचं साधन आहे या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं पाहिजे। मी सांगितलं मगाशी त्याप्रमाणे की आपल्याला आपलं ध्येय आपण जेव्हा निश्चित करतो तेव्हा ते ध्येय गाठण्यासाठी सातत्य पाहिजे, चिकाटी पाहिजे, त्याच्याप्रती ध्यास पाहिजे आणि कुठल्याही आणि संयम पाहिजे।
एका रात्रीत आपलं बटन दाबलं आणि लाईट लागली असं कुठलंही यश मिळत नाही. देर इज नो शॉर्टकट टू द सक्सेस. कष्ट घ्यावे लागतात, पाठपुरावा करावा लागतो, सातत्य ठेवावं लागतं. आणि म्हणून लोकांनी याच्यामध्ये एकच बघायला पाहिजे की आता आपल्याकडे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी आहेत, खूप मोठी सेक्टर ओपन झालेली आहे. आपल्याला अनेक संध्या आहेत, त्या संध्यांचा वापर संध्यांमध्ये आपण कुठं फील्ड बसतो, आपली आवड कोणती आहे त्याचा विचार करून त्या पद्धतीने त्याचं नॉलेज घेणं, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करणं आणि स्किल डेव्हलप करून आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून काहीतरी इनोव्हेशन केलं तर त्याच्यातून आपल्याला नक्की यश मिळणार आणि आपण समाजामध्ये ताकमाने आपला स्वतःच्या व्यवसाय करू शकणार असं मी त्यांना सांगणार आहे. गेल्या 36 वर्षापासून हा असलेला हा कार्यक्रम आज त्या अग्रहित फोरमच्या वतीनं करण्यात येत आलेला आहे. प्रचंड प्रमाणामध्ये असलेला उत्साह, अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी इथे आज दिसलेत आपल्याला. त्यांच्या पाठीवरनं हात फिरवून त्यांना पुढे भविष्यामध्ये शिक्षण घ्यावं आणि चांगलं बनावं या दृष्टीने हा प्रयत्न असतो. आणि निश्चितच सगळेच जण समाजातील नेते, काही लोकप्रतिनिधी इथे उपस्थित राहतात, शासकीय अधिकारी उपस्थित राहतात आणि अशा मुलांना मार्गदर्शन केलं जातं आणि याच्यातून नवीन पिढी घडावी हा एक आमचा हेतू असतो आणि तो आम्ही सक्सेस होत झालो. अग्रहित फोरम व लोढा फाउंडेशनच्या वतीने स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालू केलेले आहेत. त्या कोर्सेसचं आमच्या या मागच्या काही वर्षातला असलेला एक चांगल्या प्रकारचा अनुभव आम्हाला आलेला आहे की ज्यांची गरज खरंच ग्रामीण भागातील मुलांना, तरुणांना पाहिजे होती आणि ते आज इथे आम्हाला दिसते. त्याच्यामध्ये ब्युटिशियन्सचं कोर्स असेल, कॉम्प्युटरचं असेल, AIचं असेल, फॅशन डिझाईनचं असेल आणि चांगल्या प्रकारे उत्साह या आम्हाला आज बघायला मिळतो. आणि लोक पुन्हा विचारतात आम्हाला का आम्हाला पुढची ॲडमिशन कधी मिळेल, याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतो. नाही, आपल्या समाज तरुणांना एवढंच आहे की प्रत्येकाने चांगल्या प्रकारे शिका, अनुभव घ्या, अनुभवातून पुढे चला. विनाकारण कोणी काही मिसयूज करत असेल त्याच्यात लक्ष न देता आपण स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं भविष्य घडवा आणि त्या भविष्यातून आपला घर, दार, समाज आणि देश घडवा. की आम्हाला जे काही वेतना झाल्या होत्या, स्थानिक शेतकऱ्यांची इथली मुलं असतील, यांना मार्गदर्शन मिळत नव्हतं, यांना माहिती होत नव्हते. म्हणजे आर्ट्स कॉमर्स काय हे ते लोकांना माहीत नव्हतं. असे खेडेगाव ते विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा अग्रहित फोरम ही संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक मार्गदर्शन शिबिरं झाले, सगळं काही झाले, अगदी मस्त करत आलेलो आहोत. आणि त्याच्यातून निश्चितच एक वेगळं कल्चर निर्माण होते, वेगळा आनंद लोकांना मिळतो आहे. आणि आज आमच्याकडे जी मुलं आहेत नुसते डॉक्टर, वकील नाही तर चांगल्या ठिकाणी सुद्धा काम धंदा करायला लागलेले आहेत, याचा आनंद आम्हाला. ॲक्च्युली आंदोलन करण्याची वेळ यायला नव्हती लागत, कारण त्या प्रकारचे शब्द आम्हाला दिलेले होते. आणि या बाबतीमध्ये की या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचंच नाव दिलं जाईल, परंतु आजपर्यंत वेळ लागत असल्यामुळे निश्चितच गैरसमज निर्माण होतात का काय, त्याच्यामुळे आंदोलन उभं राहिलेलं आहे. परंतु आमची एक रिक्वेस्ट आहे शासनाला, केंद्राला, की याच्याकडे जास्त वेळ घालवण्यात देता आपण विमानतळाला नाव दिबा पाटील द्यावं.